अहमदनगर शहरातील सारसनगर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झालाय। विद्यार्थ्यांनी नेहमीच ज्ञानाची कास धरत ध्येय निश्चित करून जीवनाची वाटचाल करावी। जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर नक्कीच यशाचं शिखर गाठता येत असतं। विज्ञानाच्या युगात मनुष्य चंद्रावर गेला असला तरी संस्कारमय जीवन जगावं। मोबाईलच्या अतिवापरापासून विद्यार्थ्यांनी दूर राहून वाचन संस्कृती वाढवावी हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे। तसेच थोरा मोठ्यांची आज्ञा पाळावी। विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी अंगीकारून जीवनाची यशस्वी वाटचाल करावी। आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनात ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करावा। या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होईल। सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम करतात। या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं। अहमदनगर शहरातील सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तात्यासाहेब दरेकर, सचिव प्राध्यापक देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश इंगळे, ज्ञानदेव पांडुळे, सुरेश आंबेकर, महादेव कराळे, प्रकाश कराळे, बी.के. पाटील, मोहन कदम, भाऊसाहेब वाडेकर, शरद वाळके, हिराभाऊ धोंडे, प्राध्यापक दिलीप मगर, सोन्याबापू धामणे, किशोर शिंदे, रवींद्र कांबळे, पोपट पाचारणे, गीताराम पोकळे, बाजीराव काळे, प्रभाकर कराळे, भाऊसाहेब काळे, मनोहर करंडे, अशोक म्हस्के, महेश दरेकर, उत्तम जवादे, शिवाजीराव धामणे, बाळासाहेब म्हस्के, संभाजी कांबळे, दीपक जगताप, शिवराम वाळके आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करत पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम करतात। शिक्षण क्षेत्रात देखील मुली भरारी घेत गुणवंत यादीत मोठ्या संख्येनं येण्याचं काम करतात। मुलांपेक्षा आता मुलीच 10वी-12वी परीक्षेत अव्वल स्थानी दिसतायत असं ते म्हणाले। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष तात्यासाहेब दरेकर यांनी केलं। एक प्रयत्न केला की विद्यार्थ्यांना 4-2 खरं तर जुने प्रश्न विचारायला पाहिजे होते, कारण की विद्यार्थ्यांचं आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा ते अभ्यास चांगला करतात, चांगले गुण मिळवतात, पण खरं तर मी जर सांगितलं की मागचं मात्र त्यांच्या फार काय लक्षात राहत नाही ती देखील एक वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून या विद्यार्थ्यांना अलीकडच्या काळामध्ये आपण सर्वजण या स्पर्धेच्या युगामध्ये वावरतो, पण स्पर्धेच्या युगामध्ये वावरत असताना कुठल्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजेत हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं। बऱ्याच वेळेला आता ही आपली पुढची पिढी ही फार फास्ट झाली आपण म्हणत असतो सारखं, पण त्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याकडून बऱ्याच गोष्टी ह्या देखील राहून जात असतात। आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं म्हटलं तर आपल्याला कुठंतरी सातत्यानं आपण किती जरी चांगले गुण मिळवले, किती जरी आपण चांगल्या पद्धतीने आपण कुठं ना कुठं स्थिर सावर झालो, तरी आपल्याला वडीलधाऱ्या मंडळींचं मार्गदर्शन हे सातत्याने गरजेचं असतं। आणि म्हणून कुठंतरी आज आपले आईवडील आणि शिक्षक वर्ग हे या समाज व्यवस्थेमध्ये फार महत्त्वाचा एक वाटा या सगळ्या मंडळींचा असतो। म्हणून त्यांचं एक सातत्यानं आपल्यावरती लक्ष आणि मार्गदर्शन हे असणं गरजेचं असतं। आणि म्हणून आज हा ज्येष्ठ नागरिक संघ हा कार्यक्रम आयोजित करून तो सातत्याने आपल्याला ती जाणीव करून देत असतो। खरं तर अनेक आपल्याकडं ज्या शाळेमध्ये आपण असतो तिथं आपला सन्मान होतो, ज्या क्लासेसमध्ये आपण जातो तिथं आपला सन्मान होतो, पण ज्येष्ठ नागरिक संघाचा उद्देश एवढंसाहेब आपला काहीच नाही की फक्त आणि फक्त या मुलांचा सन्मान। विद्यार्थी घडलेत आणि विद्यार्थी घडत असताना अत्यंत मोठमोठ्या पदावर त्यांच्या हातून जे विद्यार्थी तयार होऊन गेले ते मोठमोठ्या पदावर सध्या कार्यरत आहेत। आणि म्हणून ही सगळी या ठिकाणी मार्गदर्शन करणारी मंडळी आहे। त्याच्यामुळे मी काही जास्त याच्यात अजून काही वेगळं सांगणार नाही। फक्त आपल्याला या निमित्तानं आपण सगळे सारसनगर परिवारातील मंडळी आहोत, आपण संग्राम भाईंच्या कुटुंबातील मंडळी आहोत, एक परिवारातील मंडळी आहोत। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना एक थोडक्यात आव्हान करणार आहे की आपण जर पाहिलं असेल सारसनगर परिसर असेल
सारसनगर परिसराबरोबरच संपूर्ण नगर शहरात असेल जो काही मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका चालू आहे, तर त्याचं जर सगळं श्रेय कोणाला जात असेल तर ते आमदार संग्राम भैया जगतापांना जाते. आपण पाहिलं असेल की हा विकास करताना या शहराचा सर्वांगीण विकास म्हणजे आपण सगळे आता पाहतोय आणि अनुभवतोय की रस्ते तर चालूच आहेत, अत्यंत चांगले दर्जेदार रस्ते, परंतु येणाऱ्या पिढीसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्याचबरोबर नाट्यगृह असेल, मोठमोठी साहित्य संमेलन भरवणं असेल, मनोरंजनासाठी तुमचं म्युझिकल फाउंटन की ज्याचं आत्ताच मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन झालंय, म्हणजे असे अनेक प्रोजेक्ट या नगरमध्ये केवळ आणि केवळ संग्राम भैयांच्या माध्यमातून चालू आहे. म्हणजे आम्ही नगरसेवक म्हणून जी आता काही कामं चालू आहेत आपल्या परिसरामध्ये, नगरसेवक म्हणून पुढच्या 10 वर्षात देखील ही कामं होऊ शकत नाही. ही कामं आत्ता जी काही चालू आहे तर ती आपण या ठिकाणी या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत, संग्राम भैयांचे त्यांचे अत्यंत चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत आणि म्हणून या नगर शहरासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी उपलब्ध. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850200017. नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क. प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल, AC डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका. सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा. चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर. वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत.